त्यांचा फार मोठा फॅन आहे. इथे आलेले बरेच जण त्यांनाही ऐकण्यासाठी उत्सुक असतील. मी येशू पाटील यांना विनंती करतो की निरंजन टाकलेचं त्यांनी स्वागत करावं. आजच्या पुस्तकाचे लेखक आणि माझे बाबा म्हणतात नाही कारण स्त्रीवर 2 बाबा आहेत, त्याच्यामुळे आज मी त्यांना सर म्हणणार आहे. त्याची पण काही ओळख करून द्यायची तशी गरज नाही. आजचं आणखी मुहूर्त असं आहे की त्यांचा 2 मार्च म्हणजे आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्यांना 1-2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी आम्ही विचारलं की वाढदिवस अशी काय करावं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की माझं जर काय ऐकाल तर एक पुस्तक प्रकाशित करूया. म्हणजे आपण वाढदिवसाला गिफ्ट घेण्याचा विचार करतो, हे काहीतरी देण्याचा विचार करतात आणि म्हणून हे पुस्तक येशू पाटलांच्या मदतीने जवळपास 1-1.5 महिन्यामध्ये त्यांनी ते पूर्णपणे कंप्लीट केलं आणि 2 मार्चच्या दिवशी हा सोहळा व्हावा असा त्यांचं आग्रह होता, त्या निमित्ताने तो झाला. मी येशू पाटील यांना विनंती करेन की डॉक्टर भालचंद्र मुरलीधरांचं स्वागत करावं. हे पुस्तक काढायचा ज्यावेळी विचार सुरू केला तो साधारण पुस्तक काढायला नाही म्हटलं तरी कमीत कमी 6 ते 7 महिने लागतात. त्याच्यावरती सगळं काम करावं लागतं. परंतु प्रक्रियेत मुळात जानेवारी अस्वस्थ प्रजासत्ताक या डॉक्टर भालचंद्र मुरलीधर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या पब्लिकेशन म्हणजे अनावृत्तासाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सुरुवातीलाच आंबेडकर इन्स्टिट्यूट सोशल इकॉनॉमी याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. बरेच जण आपण याच्याशी वेगळ्या पद्धतीने निगडीत आहात, परंतु या संस्थेने गेल्या अनेक वर्षांमध्ये काय काम केलं एक छोटासा 2-3 मिनिटांमध्ये आढावा घेईल. 10 मार्च 1996 साली माजी खासदार प्राध्यापक मधु दंडवते यांच्या अध्यक्षतेखाली या आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल इकॉनॉमिक चेंज या संस्थेची स्थापना डॉक्टर भालचंद्र मुरलीधर यांनी केली. त्यानंतर आजपर्यंत जवळपास छोटे मोठे असे 40-41 प्रोग्राम्स या संस्थेच्या मार्फत झालेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे चर्चासत्र असतील, पुस्तकांचं प्रकाशन असेल, मधु लिमयेच्या त्यांच्या व्याख्यानमाला असतील, हे वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन केले आहे. कुठल्याही एका पुस्तकाची षष्टपूर्ती किंवा 75 वर्ष 60 वर्ष 75 वर्ष म्हणजे ॲनिव्हर्सरी ऑफ कास्ट या पुस्तकाची 60वी आणि 75वा वाढदिवस या इन्स्टिट्यूटच्या तर्फे साजरा करण्यात आलेला होता. या माध्यमामध्ये सोमनाथ चॅटर्जी येऊन बोलून गेले एका प्रोग्राममध्ये, डॉक्टर सिटी कुरियर ही आलेले होते. पुस्तकाचे प्रकाशन या संस्थेने केलेली आहे. डॉक्टर मुरलीधर यांच्या द इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र चेंजिंग स्ट्रक्चर अँड इमर्जिंग इश्यूज या प्रकाशनासाठी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग स्वतः कार्यक्रमाला आलेले होते. पुण्यामध्ये 2005 साली मुंबईत एक 2 दिवसाची आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद घेतली होती आणि त्यानंतर 2011 साली पुन्हा ती नागपूरमध्ये झाली. 2006 साली बुद्धाची 2550वी जयंती पुण्यामध्ये ज्यावेळी साजरी झाली त्यावेळी दलाई लामा त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. अशा आता मी अध्यक्षांना आणि मंचावर बसलेल्या सगळ्यांना पुस्तकाचं प्रकाशन अधिकृतपणे करावं अशी विनंती करेन.
आज पुस्तकाचं प्रकाशन आणि वाढदिवस दोन्ही योग आल्यामुळे चव्हाण साहेबांना मुरलीधर साहेबांना सर्वांना शाल द्यायची तर ती आणली का शाल? ज्यांनी मगाशी यायच्या आधी केक खाल्ला त्या सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही दोघे एकत्र आहोत आणि इन्सिडेंट डे प्रोग्राम आजच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी अत्यंत आनंदपूर्वक सांगावं वाटतं की आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण हे स्वतः येण्यास तयार झाले आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला. त्यांची ओळख म्हटलं तर फॉर्मली करून काही गरज नाही. माजी मुख्यमंत्री, माजी संसदीय कामगार मंत्री आणि त्याही पलीकडे जाऊन तत्वनिष्ठ राजकारण करणं, सच्च्या सचोटीने काम करणं यासाठी जे काय आधी थोडीफार लोक असते आता फारच थोडी लोक आहेत. त्यामध्ये एक नाव म्हणजे पृथ्वीराजजी चव्हाण आणि ते आपल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लागलेली येशू पाटील यांना त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायची विनंती करतो. प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि सध्याचे